चला आपण नवीन टॉपिक सुरू करणार आहे ॲटॉमिक स्ट्रक्चर. जो पण काही आपल्याकडे पार्ट होता सम बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये इलेक्ट्रॉनिक इफेक्ट्स, दॅट मीन्स इंडक्टिव्ह इफेक्ट, इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट, हायपर कॉन्जुगेशन, रेझोनन्स, मेसोमेरिक इफेक्ट. In order to understand those electronic effects, you must be familiar with the structure of atom. आपल्याला काय वाटतं की ॲटम म्हणजे आपल्या डोक्यासमोर एकच असतं, ॲटम इज अ स्पेरिकल. की ॲटम इज अ स्पेरिकल अँड इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द ॲटम इन व्हॅरियस ऑर्बिट्स. किंवा तर तुम्ही शेल म्हणला असेल की इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस ऑफ ॲटम इन व्हॅरियस शेल. पण बघा ॲटम आहे, ॲटम कुणीच बघितला नाही. ॲटम स्पेरिकल असतो असं आपल्याला काही मायक्रोस्कोप मध्ये यूज करून ॲटम इज द स्मॉलेस्ट पार्टिकल. डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी बघितली आपण की ॲटम इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर. The smallest, tiny, indivisible, indestructible particle of matter is called as atom. That was a postulate of Dalton's atomic theory. He said each and every matter is made up of smaller particles, and the last particle, which is indivisible, indestructible. Indivisible means आपण त्याला हाफ वगैरे करू शकत नाही असं त्याचं म्हणणं होतं. Indestructible म्हणजे लास्ट पार्टिकल आहे, तो अजून छोटा नाही करू शकत आपण असं त्याला वाटत होतं. त्या पार्टिकलला काय म्हणायचं? ॲटम. मग त्याचपासून आपल्या डोक्यात वाटतं की ॲटम इज अ स्पेरिकल इन नेचर. पण मला ॲटमचं नेचर स्पेरिकल आहे काय आपण बघू नाही शकत. मायक्रोस्कोप यूज केला आपण, हा इतका छोटा पार्टिकल आहे, अराउंड 10⁻⁻10 मीटर. आपण किती छोटा पार्टिकल बघू शकतो? इट डिपेंड्स ऑन वेवलेंथ ऑफ लाईट यूज इन अ मायक्रोस्कोप. कुठला पण मायक्रोस्कोप घेतला त्याच्या अंडर आपण छोटे छोटे पार्टिकल्स बघतो. किती छोटा पार्टिकल दिसणार आहे कशावरती डिपेंडेंट असतं की तो जो मायक्रोस्कोप आहे त्याच्यामध्ये आपण कुठली लाईट यूज करतोय आणि कुठली लाईट यूज करतो हे लाईटच्या वेवलेंथवरती डिपेंडेंट असतं. तर त्याचे पण काही लिमिटेशन्स असतात मायक्रोस्कोपचे की आपण किती छोट्यातला छोटा पार्टिकल बघू शकतो. थोडा ॲटम आहे, ॲटम काही आपल्याला दिसत नाही. किंवा सब ॲटॉमिक जे पार्टिकल्स आहेत आपल्याकडे इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स की जे ॲटमपेक्षा छोटे पार्टिकल्स आहेत ते पण आपल्याला काही डायरेक्ट नेकेड आयने किंवा मायक्रोस्कोपमधून दिसत नाहीयेत. तर त्यांच्याबद्दल बोलायचं म्हणजे काय की जे आपल्याला ऑर्गॅनिक मध्ये इफेक्ट स्टडी करायचे, इलेक्ट्रॉनिक इफेक्ट्स, हाऊ बॉन्ड इज फॉर्म्ड. आपण म्हणलं कोव्हॅलेंट बॉन्ड, देयर इज अ शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. मग इलेक्ट्रॉन्स शेअर होतात म्हणजे एक्झॅक्टली काय होतं? इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतात म्हणजे एक्झॅक्टली कुठे मूव्ह होतात? हवेतून उडून जातात दुसरीकडे, इलेक्ट्रॉन्स असतात कुठे? सो ऑल दोज क्वेश्चन्स विल बी आन्सर्ड इन दिस व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक ॲटॉमिक स्ट्रक्चर. आता हा जो चॅप्टर आहे ॲटॉमिक स्ट्रक्चर हा कम्प्लिटली अंडरस्टँड करायला पण आपल्याला PhD लेवलचं फिजिक्स यावं लागतं. म्हणजे काय त्याच्यामध्ये हा जो पार्ट आहे श्रोडिंगर वेव्ह इक्वेशन हे अंडरस्टँड करायला आपल्याला यावं लागतं PhD लेवलचं फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स. त्यावेळेस आपल्याला कळतं की ऍक्च्युअली हे मॉडेल डेव्हलप कसं झालंय. आणि आपण तर आता 11th मध्ये आपल्याला किती मॅथमॅटिक्स किती फिजिक्स येतं माहित आहे आणि केमिस्ट्री तर जस्ट आपण स्टार्ट केलं. पण हे जे श्रोडिंगर वेव्ह इक्वेशन वगैरे पहिलंच वाक्य असतं टेक्स्टबुक मध्ये वगैरे किंवा रेफरन्स बुक मध्ये, एक्सप्लेनिंग दिस श्रोडिंगर वेव्ह इक्वेशन इज बियॉन्ड द स्कोप ऑफ दिस बुक. म्हणजे एवढ्या बुक मध्ये सुद्धा आम्ही एक्सप्लेन करू शकत नाही की हे आलं कसं आणि कशानुसार डिराव केलंय आणि आपल्याला डिराव करायचं पण नाहीये. मग एवढा मोठा सगळा एक्सपेरिमेंट आहे. हे जे ॲटॉमिक मॉडेल डेव्हलप झालंय की ॲटमच्या आतमध्ये असतं काय हे वाटतंय आपल्याला. बिलीफ्स आहेत, हे सगळ्या थिअरीज आहेत, सगळ्या थिअरीज आहेत. तुम्ही बघितलं जे थॉम्सन्स ॲटॉमिक मॉडेल, प्लम पुडिंग मॉडेल, बोर्स ॲटॉमिक मॉडेल, रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल. सो दीज आर मॉडेल्स. आपल्याकडे प्रूफ नाहीये की हे असंच असतं. आपल्याकडे थिअरीज आहेत, सपोर्टेड थिअरीज किंवा हा मी एक्सपेरिमेंट केला अँड दीज एक्सपेरिमेंट सपोर्ट्स दिस टाइप ऑफ ॲटॉमिक मॉडेल मे बी इन एक्झिस्टन्स. एक्झॅक्टली कसं असेल नोबडी नोज एक्झॅक्टली हाऊ इज द ॲटम. कुणालाच माहित नाही बाळा. फक्त हे काय हे सगळ्यांनी म्हणून हे प्रपोज केले, सगळ्यांचे एकत्र जे रिझल्ट आले एवढ्या सगळ्यांचे हे रिझल्ट एकत्र आणून एक मॉडेल प्रपोज केलं अँड दॅट मॉडेल इज ऍक्सेप्टेड बाय ऑल ऑफ अस. आणि मग त्याच्यानुसार आपण सांगतो की ॲटमचं स्ट्रक्चर कसं असेल. बाळा हे जे ॲटमचं स्ट्रक्चर जे इव्हॉल्व्ह झालंय, कधीपासून इव्हॉल्व्ह झालंय बघ, फ्रॉम मॅक्सवेल्स वेव्ह थिअरी. म्हणजे फिजिक्स मध्ये त्याची काही वेव्ह थिअरी असेल लाईटची, अराउंड 1865. ते आपल्याला मॉडेल कधी मिळालंय? अराउंड 1926. म्हणजे मध्ये इयर्स किती झाले बघा? ऑलमोस्ट 70-80 इयर्स. ज्यावेळेस आपल्याकडे डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी होती, डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी वॉज प्रपोज अराउंड 18th century. 18th century मध्ये आपल्याला कळलं होतं
ॲटम डेमोक्रेटस वगैरे आपल्याला म्हणला होता की मॅटर इज मेड अप ऑफ स्मॉल पार्टिकल्स, दोज टायनी पार्टिकल्स आर कॉल्ड ॲज ॲटम्स. त्याच्या आधी आपले कणाद वगैरे असतील त्यांनी म्हणलं असेल की पदार्थ हा छोट्या छोट्या कणांनी बनला आणि दोज कण पार्टिकल्स आर कॉल्ड ॲज ॲटम्स. तर ॲटम ही जी टर्म आहे ती बाळा 18th सेंचुरीमध्ये आपल्याला कळली की येस ॲटम्स असतात, स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर इज कॉल्ड ॲज ॲटम. पण तो ॲटम असतो कसा, त्याच्या आतमध्ये काय असतं, दुसरे पण पार्टिकल असतात काय, ही सगळे आन्सर्स मिळाली ओव्हर 100 इयर्स. ज्यावेळेस आपण ॲटम टर्म यूज केली असेल त्याच्यानंतर 100 इयर्स लागले आपल्याला ॲटम कसा असेल, आहेच असं नाही, कसा असेल प्रपोज करायला काय एवढे वर्ष लागले. आणि हा जो एवढ्या इयरचा रिझल्ट आहे, 100 इयरचा रिझल्ट, हा आपण फक्त 100 आवर्स मध्ये कम्प्लीट 10 आवर्स मध्ये कम्प्लीट करणार आहे. 100 इयर्सचा डेटा हा वेगवेगळा आणि आपण फक्त 10 लेक्चर्स मध्ये, 10 पेक्षा जास्त होतील पण ऑलमोस्ट 10 लेक्चर मध्ये आपण हे जे 100 इयर्स समराईज करणार आहे. तर आपण काय बघणार आहे बाळा, त्याच्यावरून कळलं ब्रीफ समरी. हे जे प्रत्येकाचे एक्सपेरिमेंट्स आहेत त्यांची आपण ब्रीफ समरी यूज करणार आहे टू अंडरस्टँड ॲटॉमिक मॉडेल, की जे मॉडर्न मॉडेल आहे ॲटॉमिकचं विच इज प्रपोज बाय शॉडिंजर, हे कसं असतं, हे कसं असेल आणि त्याच्यावरून ज्या काही आयडियाज मिळतात आपल्याला त्या आयडियाज आपल्यासाठी इम्पॉर्टंट. बाकी काही नाही, याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट ना गोष्ट कळली पाहिजे असं गरजेचं नाही बाळा, आणि ते कळू पण शकत नाही. जसं आपण इकडे येऊया त्याच्या आधीचा बऱ्यापैकी पार्ट कळेल, पण बाळा त्यासाठी पण फिजिक्स मधलं सगळं नॉलेज लागतं. सेंट्रिफ्युगल फोर्स, सेंट्रिपेटल फोर्स, परत वेव्ह थेरी माहीत असावी लागते, वेव्हचं नेचर माहीत असावं लागतं, भरपूर गोष्टी. त्या जर फिजिक्स मधल्या गोष्टी माहीत असेल तर इथून इथपर्यंतचा पार्ट आपल्याला बऱ्यापैकी कळतो, जो आपल्याला पाहिजे होतो. आणि नाही कळला बाळा तरी टेन्शन नाही. केमिस्ट्रीमध्ये जे आपल्यासाठी लागतं, ऑर्बिटलचे शेप्स, हाऊ इलेक्ट्रॉन्स आर फिल्ड इन डिफरंट ऑर्बिटल्स ऑफ ॲटम्स, म्हणजे त्याला तुम्ही म्हणता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, हाऊ इलेक्ट्रॉन्स आर फिल्ड इन डिफरंट ऑर्बिटल्स, you call them as shells, how electrons are filled in different shells, K shell, L shell, M shell, how their capacities are defined. की आपण म्हणलं K shell आहे, K shell has only capacity of accommodating 2 electrons. मग हे आलं कुठून? ते आलं कुठून? ते या थेरीवरून आलं. आपण त्या थेरीच्या आतमध्ये नाही जाऊ शकत, पण याच्यामध्ये काही पॅरामीटर्स मिळणार आहेत, क्वांटम नंबर्स. त्या नंबर्सवरून आपण सगळं सांगतो की कुठल्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन जाणार, हाऊ इलेक्ट्रॉन्स आर फिल्ड इन डिफरंट ऑर्बिटल्स. बस आपल्यासाठी ते महत्वाचं. बाकी जेवढा पण याच्यामध्ये येणारा जो खेळ आहे मधला, वेवलेन्स, फ्रिक्वेन्सीज, इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शन्स फ्रॉम वन ऑर्बिटल टू अनदर ऑर्बिटल, हे सगळे प्रकार परत 12th मध्ये येतात तुम्हाला. का तर 12th मध्ये, आता मला वाटतं 11th मध्येच हा चॅप्टर तुम्हाला फिजिक्स मध्ये परत आहे, आधी 12th मध्ये होता मॉडर्न फिजिक्स मध्ये. हा चॅप्टर केमिस्ट्रीमध्ये स्टार्ट केला. का तर जोपर्यंत हे कळत नाही तोपर्यंत आपल्याला केमिस्ट्री करू शकत नाही. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री तर काहीच करू शकत नाही, ऑर्गॅनिकचा तर विषयच नाही मग कळायचा. तर म्हणून आपल्याकडे 11th मध्ये हा चॅप्टर स्टार्टला असतो. पण हा चॅप्टर कळण्यासाठी जे पण काही फिजिक्सचे फंडे लागतात ते कव्हर करावे लागतात आधी. म्हणून हा चॅप्टर परत फिजिक्स मध्ये पण असतो. पण कधी ज्यावेळेस तुम्हाला सगळ्या टर्मिनॉलॉजीज कळल्या, मोमेंटम, चेंज इन मोमेंटम, फोर्स, ह्या टर्मिनॉलॉजी ज्या सगळ्या तुम्हाला कळतात त्यावेळेस हा चॅप्टर तुमच्यासाठी इझी बनून जातो. थोडं आपण काय आता जस्ट ब्रीफ समरी बघतो. मी तर डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे तुला, फक्त काय सोडून शॉडिंजर वेव्ह इक्वेशन, कारण ते मी पण सॉल्व्ह करू शकत नाही. सिंपल गोष्ट की ते कळायला तेवढी आपली बुद्धी नाहीये सध्या. थोडं आपण जेवढं पण आपल्या स्कोप मध्ये बसणार आहे याच्यामध्ये तेवढं सगळं बघणार आहे. आणि जे जे लागतं मी तुम्हाला, जेई मेन असू देत, तुझं नीट असू देत, ऍडव्हान्स असू देत, त्यासाठी जेवढे कन्सेप्ट लागतात सगळे सांगणार आहे तुला. चलो, सो लेट्स स्टार्ट विथ द ॲटॉमिक स्ट्रक्चर. फर्स्ट वी स्टार्ट विथ द डाल्टन्स ॲटॉमिक मॉडेल. हा तर त्यावेळेस पहिल्यांदा आपण ही टर्म कॉइन केली ॲटम्स, की द स्मॉलेस्ट, टायनी, इंडिव्हिज्युअल अँड इनडिस्ट्रिक्टेबल पार्टिकल ऑफ मॅटर. All matter is made up of small, tiny, indestructible, indivisible particles. Those particles are called as atoms. Atoms of same element are identical, but atoms of different element are different. हे सेकंड पॉस्ट्युलेट होतं बघ डाल्टनचं आपल्याकडे, की atoms of same element are identical. Atoms of same element are identical means they have same shape, size,
व्हॉट यू कॉल मास प्रपोज थेरी होती त्याची की सेम ॲटमचे सेम एलिमेंटचे जे ॲटम्स आहेत दोज आर आयडेंटिकल. ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट आर डिफरंट. डिफरंट एलिमेंटचे ॲटम्स आहेत त्यांचं मास डिफरंट असेल, त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज डिफरंट असतील असं त्याचं म्हणणं होतं. पुढे तो म्हणाला atoms combines in a definite proportion of whole number ratio to form molecules. की molecules कधी बनतात when atoms combines in a fixed ratio and that ratio is in a simple whole number ratio H2O 2:1. Two atoms of hydrogen combines with one oxygen atoms. असं कधी होत नाही half oxygen combines with two hydrogen atoms. नाही होत. Two hydrogen atoms combines with one oxygen atom. So their combining ratio is a whole number ratio. मग हे सगळं आपण ते पहिल्या चॅप्टर मध्ये वगैरे बघितलं. लॉ ऑफ डेफिनेट कंपोजिशन, लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन, त्याच्यामध्ये बघितलं आपण की जे काही कंबाइनिंग कॅपॅसिटी आहे इट इज इन अ सिम्पलेस्ट होल नंबर रेशियो. आणि मग डाल्टन त्याच्या लास्ट पॉस्ट्युलेट मध्ये म्हणला atoms are neither created nor destroyed. Atoms are neither created nor destroyed, but they can be rearranged, added or subtracted. जे केमिकल रिॲक्शन्स आपण करतो त्यासाठी तो ते म्हणला त्या टाईपमध्ये लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास बोर्ड. ते जाऊ देतात. ते सगळं झालं की तुम्ही कुठून स्टडी केला ॲटॉमिक स्ट्रक्चरचा 9-10th मध्ये तुम्ही स्टडी केलं बाळा कॅथोड रेज. ऍक्च्युअली दोज आर द एक्सपेरिमेंट्स ऑफ डिस्चार्ज ट्यूब. की काय आपण म्हणाल की ऍट द बिगिनिंग ऑफ दॅट 18th century डिस्चार्ज ट्यूब एक्सपेरिमेंट्स आर very popularly carried out. डिस्चार्ज ट्यूब एक्सपेरिमेंट्स म्हणजे काय करायचा, ट्यूब घ्यायची ग्लासची, त्याच्यामध्ये गॅसेस फिल करायचे वेगवेगळे आणि हाय व्होल्टेज अप्लाय करायचा की ती जी आपल्याकडे डिस्चार्ज ट्यूब आहे त्याच्यामधला जो गॅस आहे तो ग्लो करायचा. दोज आर डिस्चार्ज ट्यूब एक्सपेरिमेंट्स. मग वेगवेगळे गॅस भरले त्याच्यामध्ये की वेगवेगळ्या कलरची लाईट मिळायची. त्यामुळे ते जे एक्सपेरिमेंट्स कॅथोड रेज एक्सपेरिमेंट्स, कॅथोड रेज सोडा डिस्चार्ज ट्यूब एक्सपेरिमेंट्स ते एकदम पॉप्युलर होते त्यावेळेस. डिस्चार्ज ट्यूब म्हणजे आपल्याकडे काय एक ग्लास ट्यूब आहे. सगळ्यांना ते डायग्राम वगैरे तर माहितीच आहे. त्याच्यामध्ये काही नवीन काही रॉकेट सायन्स नाही सांगणार मी तुम्हाला, हे तुम्हाला आधीपासूनच माहित आहे की डिस्चार्ज ट्यूब आपल्याकडे. डिस्चार्ज ट्यूब मीन्स ग्लास ट्यूब. आणि या ग्लास ट्यूब मध्ये आपल्याकडे इलेक्ट्रोड्स, मेटलचे इलेक्ट्रोड्स असतात. आणि त्याच्यामध्ये आपण अप्लाय करणार आहे व्हेरी हाय व्होल्टेज अराउंड 10,000 व्होल्ट. हाय व्होल्टेज अराउंड 10,000 व्होल्ट. आणि बाळा हे आपल्याकडे पॉझिटिव्ह टर्मिनल, निगेटिव्ह टर्मिनल. पॉझिटिव्ह टर्मिनल ज्या प्लेटला कनेक्ट केलंय वी कॉल इट एज एनोड. हे आपल्याला माहिती आहे वी कॉल इट एज एनोड. आणि बॅटरीचा निगेटिव्ह टर्मिनल ज्याला कनेक्ट केला वी कॉल इट ॲज कॅथोड. ऍक्च्युअली एनोड आणि कॅथोडच्या डेफिनेशन्स डिफरंट असतात जे आपण रिडॉक्स रिॲक्शन मध्ये बोलतो. रिडॉक्स रिॲक्शन्स, द इलेक्ट्रोड, द मेटल सर्फेस, द इलेक्ट्रोड at which oxidation takes place is called as anode. The metal electrode at which reduction takes place is called as cathode. The actual anode and cathodes are different. आणि इथे जे आपण म्हणतोय की बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जे कनेक्ट केले ते एनोड, बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला जे कनेक्ट केले ते कॅथोड. हे काय आता कन्व्हेन्शन्स आहेत अशी असू दे. आणि याच्यामध्ये आपण घेणार आहे गॅस, की आपण वेगवेगळे गॅस घेणार. आणि मग व्हायचं काय की याच्यामधला जो गॅस आहे इकडे हाय व्होल्टेज अप्लाय केला की तो गॅस आहे ग्लो व्हायचा. ग्लो म्हणजे त्याच्यामधून काय बाहेर पडायची लाईट ऑफ डिफरंट कलर्स. आणि त्यामुळे अराउंड 18th centuryला हे डिस्चार्ज ट्यूब एक्सपेरिमेंट्स एकदम फेमस होते की कुठल्या गॅस मधून कुठल्या टाईपची लाईट मिळते वगैरे. मग ते एक्सपेरिमेंट करत असताना जुलियस प्लकर, जे थॉम्सनने इलेक्ट्रॉन डिस्कवरी केली ती वेगळी, बट कॅथोड रेज वेर फर्स्ट डिस्कवर्ड बाय जुलियस प्लकर. जुलियस प्लकर जो सायंटिस्ट आपण म्हणाल की त्याला सगळ्यात पहिल्यांदा डिस्कवरी झाली कॅथोड रेजची. त्यांनी काय केलं डिस्चार्ज ट्यूब एक्सपेरिमेंट स्टार्ट केला. हा डिस्चार्ज ट्यूब एक्सपेरिमेंट आहे नॉर्मल की कुठल्या टाईपची लाईट मिळते, काय इंटेन्सिटी लाईटची वगैरे स्टडी करायचं त्याचं चालू आहे. याच्यामध्ये काय असतं की याच्यामध्ये गॅस घेतात. कुठला आपण म्हणाल एलिमेंट आहे किंवा काही पण असेल तुझ्याकडे गॅस असेल एखादा कुठला पण कंपाऊंड असेल तो याच्यामध्ये फिल करणार
आणि व्होल्टेज अप्लाय करणार, तो गॅस ग्लो होतो. अशा टाईपचे एक्सपेरिमेंट चालू. तर त्यांनी याच्यामध्ये काही गॅस घेतला असतं आणि इकडे असतं टुवर्ड्स व्हॅक्यूम पंप. ह्याला कनेक्ट करतात व्हॅक्यूम पंपला. व्हॅक्यूम पंपला म्हणजे काय बाळा, की त्याच्यामधली जी एअर आहे किंवा गॅस आहे तो काढून घ्यायचा. याच्यामधली एअर किंवा गॅस तुम्ही याच्यामधून रिमूव्ह केला की आतमधलं जे गॅसचं प्रेशर आहे ते काय होणार आहे, कमी होणार आहे. की काय बाबा, की ट्यूब मध्ये जेवढे तुम्ही गॅस जास्त भरणार तेवढे त्याचे पार्टिकल जास्त, तेवढे गॅसचे पार्टिकल्स रॅन्डम मोशन मध्ये तेवढे ते वॉल वरती कोलाइड होणार आणि आतमध्ये एक्झर्ट करणार प्रेशर. तर ज्यावेळेस आपण याच्यावरून एअर रिमूव्ह करतो, गॅस रिमूव्ह करतो, ऍक्च्युली आपण गॅशियस पार्टिकल्स किंवा एअरचे पार्टिकल्स आहेत ते कमी करतो. गॅशियस पार्टिकल्स, एअरचे पार्टिकल्स कमी झाले की आतमध्ये जो एक्झर्ट होतोय प्रेशर गॅस, एअर इज ऑल्सो मिक्सचर ऑफ गॅसेस. तर मला ते जे प्रेशर एक्झर्ट होतंय गॅसचं ते काय होतं, डिक्रीज होतं. तर आपण याच्यामध्ये काय मेंटेन करतो, व्हेरी लो प्रेशर, व्हेरी लो प्रेशर, व्हेरी लो प्रेशर मेंटेन ठेवतो याच्यामध्ये. की जास्त गॅस नको, गॅस एकदम कमी पाहिजे याच्यामध्ये गॅस काय पाहिजे, एकदम कमी पाहिजे. अगदीच काही व्हॅक्यूम नाही क्रिएट करायचा. व्हॅक्यूम म्हणजे आपल्याला माहिती आहे देयर इज नथिंग. व्हॅक्यूम म्हणजे आतमध्ये काहीच नाही, मॅटरच नाही. तर मला याच्यावर आता गॅस घेतला आपण आणि तो गॅस हळूहळू काढून घेतला आपण पंप. तर आपण तो टुवर्ड्स व्हॅक्यूम पंप, की याच्यामध्ये आपण प्रेशर आहे तो एकदम कमी करतोय. आणि हा जो एक्सपेरिमेंट आहे डार्क रूम मध्ये चालू आहे, डार्क रूम. आणि आपल्याकडे ग्लास ट्यूब आहे, डिस्चार्ज ट्यूब. ही जी ट्यूब आहे आपल्याकडे इट इज मेड अप ऑफ ग्लास, ग्लास ट्यूब. तर मला त्याला कळतं का की when high voltage is applied across the electrodes of discharge tube and the pressure of gas is maintained very low, and when the pressure of gas is maintained very low, green color glow is observed at the side of anode. हा जो एनोड आहे बाळा, हा एनोडच्या साईडला त्याला काय कळलं, ग्रीन कलरचा ग्लो मिळाला. हा जो एनोड आहे इकडे त्याला मिळाला ग्रीन कलरचा ग्लो. ग्लास ट्यूब इकडे मिळाला ग्रीन ग्लो. मग आपल्याला काय कळतं, सिंपल. आपलं कन्क्लुजन काय याच्यावर, आपण काय कन्क्लुजन काढूया त्याच्यावर, की when high voltage is applied across the electrodes and very low pressure is maintained in a discharge tube at a certain voltage, at above certain voltage we observe green colored glow on the side of anode. That means some sort of invisible rays travels from cathode towards anode. Some sort of invisible rays travels from cathode towards anode and strikes on the wall of this glass tube behind anode. एनोडच्या पाठीमागे जाऊन ते स्ट्राइक झाले इकडे याच्यावर. म्हणजे आपल्याला काय कळलं बाबा, की इकडून काही स्ट्रीम ऑफ पार्टिकल्स येतात किंवा काही इनविजिबल रेज येतात. लेट्स कॉल देम एज अ रेज. इनविजिबल आहेत, आपल्याला दिसत नाही. तर याच्यामधून काय होत आहे, एक इनविजिबल टाइपचे रेज बाहेर येत आहेत. आता जे रेज बाहेर येतात ते रेज मे बी लाईट म्हणजे वेव्ह और इट मे बी अ स्ट्रीम ऑफ पार्टिकल्स. आपल्याला काय माहिती. आणि बघा ह्या एनोडला जे छोटे छोटे होल्स असतील, इफ दॅट एनोड इज अ परफोरेटेड एनोड. परफोरेटेड एनोड म्हणजे आपल्याकडे ग्लास ट्यूब आहे सिलेंड्रिकल, त्याच्या आतमध्ये अशी प्लेट असेल एनोडची, आणि ते जी एनोडची प्लेट आहे त्याला असतात होल्स. हे मध्ये होल्स क्रिएट झाले, होल्स. त्याला आपण म्हणतो परफोरेटेड एनोड. चांगली जशी असते आपली झारा वगैरे त्या टाईप मध्ये त्याला होल्स आहेत छोटे छोटे. इट इज कॉल्ड एज परफोरेटेड एनोड. पण ह्याच्यामधले जे होल्स आहेत छोटे छोटे एनोड मध्ये, त्याच्यामधून हे रेज काय होणार आहेत, बाहेर येणार आहेत. आपल्याला दिसत नाहीये की हे रेज आहेत म्हणून. हे बाहेर येणार आहेत आणि ग्लास वॉल वरती काय होणार आहे, इकडे स्ट्राइक. मग ग्लास वॉल वरती इकडे स्ट्राइक झाले की आपल्याला काय मिळणार, ग्रीन कलर ग्लो. मग पहिलं तो ऑब्झर्वेशन ते असतं बघा, की ऍट व्हेरी हाय प्रेशर. पहिलं ऑब्झर्वेशन काय आपल्याकडे, ऍट व्हेरी हाय प्रेशर, at very high voltage and extremely low pressure, some sort of invisible rays travel
invisible rays travel from cathode towards anode. Some sort of invisible rays travels from cathode towards anode. Upon that it gives green color glow. Green glow is observed behind. Green color glow is observed on glass wall. Green color glow is observed. ठीक आहे, लिहायची गरज नाही बाळा, हे पुस्तकात होतं तुमच्याकडे. ग्रीन कलर ग्लो इज ऑब्झर्व्ड ऑन ग्लास वॉल बिहाइंड एनोड. मग आतापर्यंतचे हे जे दोन एक्सपेरिमेंट्स आहेत, म्हणजे दोनचे ऑब्झर्वेशन्स आहेत, त्याच्यावर आम्हाला एवढं कळलं. आता याच्यामध्ये काय होतं, याच्यामध्ये जर आपण एखादा मेटॅलिक ऑब्जेक्ट प्लेस केला, आपण जर याच्यामध्ये प्लेस केला एखादा मेटॅलिक ऑब्जेक्ट, आपण म्हणा की याच्यामध्ये प्लेस केला एखादा मेटॅलिक ऑब्जेक्ट, तर तो जो मेटॅलिक ऑब्जेक्ट आहे त्याची शॅडो एक्झॅक्टली इथं पडते पाठीमागे. की आपण काय म्हणतो, when metallic object is placed in a path of rays, those travels from cathode towards anode. हे जे रेज कुठून चाललेत बाळा, these rays are traveling from cathode towards anode. आणि हे कळतंय कशावरून आम्हाला, की हे इकडून इकडे चाललेत म्हणून. हा जो ग्रीन कलरचा ग्लो येतो आपल्याला एनोडच्या पाठीमागे मिळतो, म्हणून आम्हाला कळतं द डायरेक्शन ऑफ ट्रॅव्हल ऑफ these invisible rays is from cathode towards anode. And the second thing is, when metallic object is placed in a path of these rays, the shadow is casted on the side of anode. शॅडो एनोडच्या साइडला पडते, पलीकडच्या साइडला नाही पडते. याचा अर्थ काय बाळा, these rays are traveling from right towards left, that is from cathode towards anode. तर ह्याला मी म्हणतो they cast shadow. They cast sharp shadow of metallic objects placed in path of travel. When metallic object is placed in a path of travel of these rays, we observe sharp shadow on the side of anode. Sharp shadow मिळते बाळा, म्हणजे आपली काय कन्फर्म झाली, डायरेक्शन. Those invisible rays travels from cathode towards anode in a straight line, in straight direction किंवा in a straight line. तुम्हाला स्ट्रेट कशावरून कळलं, बिकॉज शॅडो इज शार्प. शार्प शॅडो बाळा त्यावेळेस कास्ट होते ज्यावेळेस रेज एकदम स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल करत असतील. रेज जर रॅन्डम ट्रॅव्हल करत असतील तर एक तर शॅडो एका डायरेक्शनला पडणारच नाही, शॅडो मिक्स पडेल सगळीकडे कुठे पण. हे स्ट्रेट लाईन मध्ये जात आहेत, हिट करतायत ऑब्जेक्टला, म्हणून जी शॅडो आहे ती आपल्याला काय दिसते, शार्प दिसते. अँड ऑन द साइड ऑफ एनोड विच कन्फर्म्स डायरेक्शन and travel of these cathode rays in a straight line from cathode towards anode. आता बाळा हा जो ऑब्जेक्ट प्लेस केला, मेटॅलिक ऑब्जेक्ट, the metallic object placed in between path of travel of cathode rays gets heated up. म्हणजे हा जो आपण काही मेटॅलिक ऑब्जेक्ट प्लेस केला आहे ह्याचं हीटिंग होतं, हीटिंग. आता ह्याचं जर हीटिंग होत असेल तर आम्हाला कळतं की हे जे रेज चाललेत इकडे, रेज कुठून कुठे चाललेत, फ्रॉम कॅथोड टू एनोड. ऍज रेज आर एमर्जिंग आउट फ्रॉम द कॅथोड, हे कॅथोडच्या सरफेस मधून बाहेर पडलेले रेज आहेत. Hence, those are called as cathode rays. म्हणून ह्यांना आपण काय म्हणलं, कॅथोड रेज. म्हणून ह्यांना म्हणलं बाळा आपण कॅथोड रेज. आपण म्हणजे तुम्ही म्हणला ह्यांना कॅथोड रेज.
तर आता हे काही आपल्याला नाहीये, मागच्या सिलेबस मध्ये होतं, आता काही नसतंय कारण हे 9th 10th मध्ये ऍड केलंय तुम्हाला कॅथोड रेज. त्याचं जस्ट बॅकग्राऊंड सांगतो मी तुम्हाला की as these rays are emerging out from the surface of cathode, those are termed as cathode rays. आता पुढे पहा की हीट झाला, हा मेटॅलिक ऑब्जेक्ट हीट झाला म्हणजे हे जे रेज आहेत दे पजेसेस एनर्जी. याच्यावरून काय कळलं आपल्याला, कॅथोड रेज पजेसेस एनर्जी. वाटलं इथे याच्यावरून काय कन्क्लुजन मिळालं आपल्याला, कॅथोड रेज पजेसेस एनर्जी. आता पुढे when small paddle wheel is placed in between path of cathode rays, it starts rotating. म्हणजे याचा अर्थ होतो बाळा, याचा अर्थ होतो these cathode rays are made up of material particles. These cathode rays have kinetic energy. These cathode rays have kinetic energy. आणि कायनेटिक एनर्जी जर आहे बाळा 1/mv², तर ह्यांना काय मास, आणि मास आहे हे काय पार्टिकल. Cathode rays have kinetic energy and cathode rays are material particles. म्हणजे ते स्ट्रीम ऑफ पार्टिकल्स आहेत. कॅथोड रेज वेव्ह नाही. आता ही लाईट आहे बघा, आपल्या रूम मध्ये काय येते, लाईट येते. तर आपण लाईटला जर कन्सिडर केलं वेव्ह, आणि आता एक पॅडल व्हील प्लेस केला ही तशा लाईटच्या पाथ मध्ये, तर रोटेट होईल का. ट्यूब आहे आपल्याकडे घरी, आणि ट्यूबच्या समोर आपण प्लेस केला एक पेडल व्हील, स्मॉल व्हील, फ्रिक्शनलेस व्हील की जो इझिली रोटेट होऊ शकतो. एनर्जी मिळाली, नाही रोटेट होणार बाळा. मग नाही रोटेट झाला तर आपण म्हणणार दोज आर नॉट मटेरियल पार्टिकल्स. पण माझ्याकडे ज्या कॅथोड रेज असेल स्ट्रीम ऑफ पार्टिकल्स, म्हणजे काही एनर्जीने पार्टिकल्स येत आहेत, ह्या पार्टिकल्स मोशन मध्ये, आणि ज्या ह्या व्हीलला स्ट्राईक होतील, जे व्हील हे पार्टिकल्स येणार, आणि हा पेडल व्हील आहे स्मॉल फ्रिक्शनलेस पेडल व्हील, ह्याच्यावरती स्ट्राईक झाला की व्हील काय सुरू होणार, रोटेट व्हायला. आणि व्हील जर रोटेट व्हायला सुरुवात झाली तर आम्हाला काय कळतं की त्याच्यावरून येणारे स्ट्राईक होणारा जो होता रेज, दोज रेज आर कंपोज्ड ऑफ स्मॉल पार्टिकल्स, स्ट्रीम ऑफ पार्टिकल्स. आणि ऍक्च्युअली बेटा कोण असतात, इलेक्ट्रॉन्स असतात, स्ट्रीम ऑफ इलेक्ट्रॉन्स. कॅथोड रेज आर नथिंग बट स्ट्रीम ऑफ इलेक्ट्रॉन्स. Cathode rays are stream of electrons. हे जे पार्टिकल्स आपण काय म्हणलं की कॅथोड रेजच्या पाथ मध्ये आपण एखादा व्हील प्लेस केला, रोटेटिंग, म्हणजे जो व्हील रोटेट होऊ शकतो एनर्जी मिळाली तर. ह्या ट्यूब मध्ये एक व्हील जर प्लेस केला आपण, इट स्टार्ट्स रोटेटिंग बिकॉज व्हेन कॅथोड रेज स्ट्राइक्स ऑन दॅट पॅडल व्हील, एनर्जी कन्वर्ट, मोमेंटम आहे तो चेंज होणार पार्टिकलचा, त्याला जाऊन स्ट्राईक करणार, स्ट्राईक केला की व्हील काय होणार, रोटेट, त्याला एनर्जी मिळाली व्हीलला. म्हणजे पार्टिकलला काय होते, कायनेटिक एनर्जी. पार्टिकल त्याला स्ट्राईक झाले म्हणजे ते मटेरियल पार्टिकल्स होते, म्हणजे त्या पार्टिकलला मास होतं. अँड दोज पार्टिकल्स आर लेटर नेम्ड ॲज इलेक्ट्रॉन्स. ते जे पार्टिकल्स त्यांना नाव दिलं नंतर इलेक्ट्रॉन्स. त्याला म्हणतो डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन्स या एक्सपेरिमेंटमध्ये. जे थॉमसनने एक्सपेरिमेंट परत कॅरी केले, आणि आता याला आपण म्हणून टाका ऍक्च्युअली इलेक्ट्रॉन्स ही टर्म दुसऱ्यानेच कॉइन केली ती सुरुवातीला. ज्यावेळेस तसले एक्सपेरिमेंट झाले, एगोनाइट रॉड एक्सपेरिमेंट, की तुम्ही एगोनाइट रॉड घ्यायचा, असं करायचा आणि मग ते खेचून घ्यायचं, त्याच्यावरती काय जनरेट व्हायचा, चार्ज. त्यावेळेस ही टर्म सगळ्यात पहिली कॉइन झाली होती इलेक्ट्रॉन, की चार्ज साठी रिस्पॉन्सिबल असणारे जे पार्टिकल्स, दोज आर पार्टिकल्स आर कॉल्ड ॲज इलेक्ट्रॉन्स. फक्त हे तसे डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन्स त्या पार्टिकलची. ते असून आपल्याला काय कळलं की स्मॉल पेडल व्हील when placed in a path of travel of cathode rays, that pedal wheel starts rotating. That means that cathode rays possesses kinetic energy, and if cathode rays possesses kinetic energy, cathode rays are composed of material particles. Cathode rays are composed of material particles. That means these cathode rays are nothing but stream of particles.
हे पार्टिकलचा स्ट्रीम आहे, सगळे पार्टिकल्स फुल स्पीडनी निघाले स्ट्रेट लाईन मध्ये. हे जे पार्टिकल्स फुल स्पीडनी निघाले स्ट्रेट लाईन मध्ये आणि स्ट्रेट लाईन मध्ये निघून हे डायरेक्टली स्ट्राईक होत आहेत त्या मेटालिक ऑब्जेक्ट वरती किंवा इकडे स्ट्राईक होत आहेत कशावरती, हा ग्लास वरती, आणि मग ग्रीन कलरचा ग्लो मिळतो. आता रेस ट्रॅव्हल झाले आणि स्ट्राईक झाले झिंक सल्फाइड स्क्रीन वरती की फ्लोरोसन्स देतात. मग ते पण त्यांनी स्टडी केलं की इकडे झिंक सल्फाइडची स्क्रीन बसवली, इकडे जर बसवली झिंक सल्फाइडची स्क्रीन, तर झिंक सल्फाइडच्या स्क्रीनवरती कधी पण कुठले पण रेज जाऊन स्ट्राईक झाले की झिंक सल्फाइडची स्क्रीन आहे त्याच्यावरती ग्लो येतो, म्हणजे त्याला आपण म्हणतो फ्लोरोसन्स. तर इकडे आपण म्हणतो cathode rays produces fluorescence when they strike on zinc sulfide screen. इकडे आपण एनोडच्या पाठीमागे जर झिंक सल्फाइड स्क्रीन आपण जर बसवली आणि त्याच्यावरती हे रेज येऊन स्ट्राईक झाली, ती झिंक सल्फाइडची स्क्रीन आहे ग्लो होते. तर ती जी ग्लो ची प्रॉपर्टी आहे डार्क मध्ये झिंक सल्फाइड स्क्रीनची, when certain rays falls upon it, that property is called as fluorescence. म्हणून आपण म्हणतो cathode rays produces fluorescence, that means greenish glow when they strike on the ZNS screen which is placed beyond this anode. काही प्रॉपर्टीज. पुढे अजून लोकांना काय कळलं 6th याच्यामध्ये की आता जर तुम्ही एक्सटर्नल फील्ड अप्लाय केला याच्यामध्ये इलेक्ट्रिक किंवा मॅग्नेटिक फील्ड, हे कॅथोड रेज ट्रॅव्हल करतायत स्ट्रेट लाईन मध्ये, हे कॅथोड रेज आतमध्ये स्ट्रेट लाईननी ट्रॅव्हल करतायत. तर दुसरंच काम आहे चित्रात. हे जे थॉम्सनच्या याच्यामध्ये जे चित्र काढतात ते काढूयात आपण कॅथोड रेज मध्ये. अशा टाइप मध्ये चित्र असतं बघ एक. ही ग्लास ट्यूब आहे, कॅथोड रे ट्यूब CRT. जुने जे आपले टेलिव्हिजन बॉक्स होते, टीव्हीचे बॉक्स जुने, त्याच्या आतमध्ये कॅथोड रे असायची, ज्याला ते म्हणायचे CRT ट्यूब, कॅथोड रे ट्यूब. तर ही ती ट्यूब आहे कॅथोड रे ट्यूब. हा इकडे झिंक सल्फाइड स्क्रीन, हे जे आहे बाळा इट इज ZNS स्क्रीन, झिंक सल्फाइड स्क्रीन. हा याच्या आतमध्ये प्लेस केला आहे इकडे एनोड आणि कॅथोड. तर इकडे कॅथोड आहे, कर्व्ड कॅथोड, कर्व आहे तो असा कॅथोड. निगेटिव्हली चार्ज प्लेट. इकडे अप्लाय करणार आहे हाय व्होल्टेज आणि इथे असेल परफॉरेटेड एनोड. परफॉरेटेड एनोड म्हणजे याच्यामध्ये काय एक स्मॉल होल आहे फक्त इथेच मिडलला, बाकी काही नाही. जे कॅथोड रेज याच्यामधून इमर्ज होणार, ह्याला कनेक्ट केला बघ कशाला, पॉझिटिव्ह टर्मिनलला. इकडे पॉझिटिव्ह टर्मिनलला ज्याला कनेक्ट केला तो म्हणजे आपल्याकडे एनोड, आणि इकडे हा जो आपल्याला दिसतोय हा कोण आहे कॅथोड, आणि आपल्याकडे एनोड. तर कॅथोड रेज याच्यामधून बाहेर येणार. आपण बघा की स्ट्रीम ऑफ पार्टिकल्स कॅथोड रेज याच्यामधून आले बाहेर टुवर्ड्स एनोड. टुवर्ड्स एनोड आले की आता एनोडला सगळीकडे होल्स नाही, एनोड्सला फक्त मिडलला होल आहे इकडे. त्यामुळे कॅथोड रेज इथून बाहेर येणार स्ट्रेट डायरेक्शन मध्ये, स्ट्रेट डायरेक्शन मध्ये येणार आणि ते स्ट्राईक होणार. स्ट्राईक झाले की तिथे मिळणार आपल्याला ग्लो मिळणार, ग्लो. इथे स्ट्राईक झाले की इथे ग्लो जनरेट होणार आहे. आपण म्हणूयात पोझिशन X, इथे स्ट्राईक झाले आणि इथे मिळाला ग्रीन कलर्ड ग्लो, फ्लोरोसन्स. तर ऍक्च्युली हा जो जे थॉम्सनचा एक्सपेरिमेंट आहे त्याच्यामध्ये बाळा ते इतके काउंट करतात की पुढे जाऊन किती पार्टिकल स्ट्राईक झाले ह्याच्यावरती. का तर कधी पण तो पार्टिकल पुढे जाऊन स्ट्राईक झाला, आता हे पार्टिकल्स कोण आहेत आपल्याला आता कळलंच. आपण काय एवढे एक्सपेरिमेंट करत बसणार नाही ना, आपल्याला माहिती आहे इट इज नथिंग बट अ डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन. कॅथोड रेज जे चालू आहे आपल्याकडे इट इज नथिंग बट अ डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन. तर आपल्याला माहिती आहे कॅथोड रेज आर मटेरियल पार्टिकल्स, कॅथोड रेज आर नथिंग बट स्ट्रीम ऑफ इलेक्ट्रॉन्स. हे इलेक्ट्रॉन्स
आणि इलेक्ट्रॉन जाऊन मेटल सरफेस वरती स्ट्राईक झाले की करंट प्रोड्यूस करतात. मग त्याच्यावरून किती इलेक्ट्रॉन स्ट्राईक झाले याचं कॅल्क्युलेशन पण करून ठेवलंय ह्या जे थॉम्सन बाबा. हे काही लक्षात ठेवायचं नाहीये तुम्हाला, हे जस्ट मी आयडियासाठी लिहिलंय तुम्हाला की आपण ह्या सगळ्यांचं बघणार ब्रीफ समरी बॅकग्राऊंड फक्त थोडंस, आणि यांचे रिझल्ट्स. ऍक्च्युअली हे एक्सपेरिमेंट्स नाही कॅरी करणार आपण कुठे, यांचे रिझल्ट्स आपण स्टडी करणार. हे रिझल्ट्स हिने जे एक्सपेरिमेंट्स केले डिस्चार्ज ट्यूब मध्ये त्याचे रिझल्ट्स आहेत. आपल्याला बस के विचारतात परीक्षा ते काय केलं त्यांनी ते नाही. मग आता पुढे काय केलंय, यांनी सीआरटी घेतली कॅथोड रे ट्यूब, त्याच्यामधून कॅथोड रेज इमर्ज झाले फ्रॉम कॅथोड टुवर्ड्स एनोड ऍट दिस स्ट्राइक ऑन द झिंक सल्फाइड स्क्रीन. हे स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल होतात, तर स्ट्रेट लाईन मध्ये गेले, इकडे ट्रॅव्हल झाले आणि स्ट्राइक झाले, ग्लो प्रोड्यूस झाला. आता एक्सटर्नल फील्ड अप्लाय करतात. आपण म्हणा की आता यांनी काय केलं, एक्सटर्नल फील्ड अप्लाय केलं. इकडे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड, ही पॉझिटिव्ह प्लेट आहे आणि इकडे काय पॉझिटिव्ह प्लेट आणि इकडे आपल्याकडे निगेटिव्ह प्लेट. हे एक्सटर्नल फील्ड आहे, दिसणार नाही काही व्हिडिओ मध्ये कलर. एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केलं ना केलं, इट डिफ्लेक्ट्स द पाथ ऑफ इलेक्ट्रॉन्स, पाथ ऑफ कॅथोड रेज पार्टिकल्स. cathode rays gets deflected towards positively charged plate when external electric field is applied. आतापर्यंत स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल होत होते पुढे, इकडे कुठे इलेक्ट्रिक फील्ड नव्हतं. when we apply external electric field, it is observed that path of this cathode rays gets deflected. यांचा पाथ आहे तो डिफ्लेक्ट झाला आणि कुठे जाऊन स्ट्राइक झाले towards positively charged plate. As cathode rays gets deflected towards positively charged plate, that means cathode rays are negatively charged. त्याच्यावरून आम्हाला काय कळलं, in external field आम्हाला एक ऑब्झर्वेशन काय मिळालं इकडे, in external electric field, in external electric and magnetic field, path of cathode rays is deflected. की आतापर्यंत हे स्ट्रेट लाईनने जात होते, स्ट्राइक होत होते. ज्यावेळेस आपण एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केला किंवा एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलं, आपण जर मॅग्नेट प्लेस केले तर इथे एका चित्रात हे सगळं दाखवता येईल. एक्सटर्नल आपण मॅग्नेट प्लेस केले ते 3 डायमेन्शन मध्ये ठीक आहे, किंवा एखादी इमेज कॉपी करून इथं दाखवायची, तसलं काही मला जुळणार नाही, हे तसला वेळ नाही सध्या आपल्याकडे. आपण म्हणूया की आपण अप्लाय केला इकडे म्हणजे परपेंडिक्युलर, हे जे इलेक्ट्रिक फील्ड आहे त्याला परपेंडिक्युलर मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केला, परपेंडिक्युलर अशा टाइप मध्ये दाखवायचं आपण ते. काय मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड तुम्ही इलेक्ट्रिक फील्ड बंद केला एक्सटर्नल आणि मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केला, तरी पण हा जो कॅथोड रेजचा पाथ आहे तो डिफ्लेक्ट होतो. हे कॅथोड रेजचा जो पाथ आहे तो डिफ्लेक्ट होतो इन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. तर एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड मध्ये डिफ्लेक्ट झाला, गेला इथल्या पोझिशन वरती बाय. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये पण हा पार्ट डिफ्लेक्ट होतो, गेला इथल्या पोझिशन वरती झेड. आम्हाला काय कळलं, in presence of an electric field or magnetic field, this cathode rays gets deflected. That means cathode rays are charged particles. याच्यावरून आपल्याला काय कळलं, that is cathode rays are charged particles. That is cathode rays are composed of charged particles. ह्यांच्यावरती जर चार्जेस नसतात तर एक्सटर्नल फील्ड मध्ये डिफ्लेक्टच झाले नसते, ना तर मॅग्नेटिक फील्ड मध्ये डिफ्लेक्ट झाले असते, ना तर इलेक्ट्रिक फील्ड मध्ये डिफ्लेक्ट झाले असते, इफ दे आर स्ट्रीम ऑफ न्यूट्रल पार्टिकल्स. But these cathode rays gets deflected in external electric field, they get deflected in external magnetic field. That means they are not neutral, these are charged particles. And in external electric field, these are deflected towards positively charged plate. That means these are negatively charged particles. They are deflected
towards positively charged plate, that is cathode rays are negatively charged, that is cathode rays are negatively charged, cathode rays are negatively charged. मग आता जे थॉम्सन फिजिक्स मधलं प्रिन्सिपल वापरतो. आता जे थॉम्सन काय करतो, फिजिक्स मधले एक प्रिन्सिपल वापरतो. काय करतो की तो इलेक्ट्रिक फील्ड आधी अप्लाय करतो. इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केला की जो स्ट्रीम ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे स्ट्रीम ऑफ कॅथोड रेज मटेरियल पार्टिकल्स, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केला की पॉझिटिव्हली चार्ज प्लेट त्याला स्वतःकडे अट्रॅक्ट करणार, म्हणजे त्याच्यावरती फोर्स अप्लाय होणार आहे, इलेक्ट्रिक फोर्स. पॉझिटिव्हली चार्ज प्लेट आहे, इलेक्ट्रॉन जे येत आहेत म्हणजे कॅथोड रेज त्यांना स्वतःकडे अट्रॅक्ट करत आहे, झालं. त्याच्यावरती एक इलेक्ट्रिक फोर्स आणि तुम्ही मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केला की त्याला अपोजिट डायरेक्शन मध्ये अट्रॅक्ट करताय. मग तो काय करतो, अशा टाइप मध्ये इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करतो. आधी ते इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करतो, हे गेले आणि इथं जाऊन स्ट्राईक झाले. मग मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करतो की जेणेकरून हा y2 परत कुठे यावा माघारी, x, म्हणजे पार्ट डिफ्लेक्टच झाला नाही. कॅथोड रेज ट्रॅव्हल करत होते स्ट्रेट लाईन मध्ये, तुम्ही इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केला की कॅथोड रेज डिफ्लेक्ट झाले इलेक्ट्रिक फोर्सने. मग तुम्ही मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलं, परत कॅथोड रेजचा पार्ट डिफ्लेक्ट करायचा आणि कुठपर्यंत आणायचं ते मॅग्नेटिक फील्ड ऍडजस्ट करत करत की कॅथोड रेजचा पार्ट परत काय बनेल, स्ट्रेट. याचा अर्थ होतो दॅट इलेक्ट्रिक फोर्स इज बॅलन्स्ड बाय मॅग्नेटिक फोर्स. म्हणजे जे थॉम्सनने काय केलं, इलेक्ट्रिक फोर्स आणि मॅग्नेटिक फोर्स बॅलन्स केला. तुम्हाला याची काही गरज नाही. आपण म्हणत नाव इलेक्ट्रिक फोर्स इज बॅलन्स्ड बाय मॅग्नेटिक फोर्स. मॅग्नेटिक फोर्स दोघंही बॅलन्स झाले. मग आपण म्हणतो चार्ज इंटू इलेक्ट्रिक फील्ड इज इक्वल टू चार्ज इंटू मॅग्नेटिक फील्ड. दोघांचं झालं बॅलन्स. तर बाळा चार्ज झाले कॅन्सल. आणि आता जो मॅग्नेटिक फील्ड जे आपण मॅग्नेटिक फोर्स इट इज इक्वल टू कुठला पण चार्ज आहे मॅग्नेटिक फील्ड मध्ये जातो त्या सर्क्युलरली ट्रॅव्हल करतो मॅग्नेटिक फील्ड मध्ये. मग त्याच्यावरती सेंट्रिपिटल फोर्स अप्लाय होतो. सेंट्रिपिटल फोर्स इज mv² डिवाइडेड बाय r. तर हा जो मॅग्नेटिक फोर्स आहे, म्हणून तर म्हणलं की आधी फिजिक्स यावं लागतं. फिजिक्स आलं तर हे सगळं कळतं. म्हणून आपल्याला हे कॅल्क्युलेशन्स नाही करायची, ते नंतर फिजिक्स मध्ये होतात तुमची. तर हा काय मॅग्नेटिक जे फील्ड आहे आपण ते रिप्लेस करतो सेंट्रिपिटल फोर्सनी, सेंट्रिपिटल फोर्स. आणि मग सेंट्रिपिटल फोर्सनी आपण रिप्लेस केला की आपल्याकडे इलेक्ट्रिक फील्ड आहे, त्याच्यावर आपण E इंटू व्ही म्हणजे चार्ज इंटू व्होल्टेज अप्लाय, आणि इकडे mv² डिवाइडेड बाय r. तर ह्या सगळ्या कॅल्क्युलेशन वरून जे थॉम्सनने डिटरमाइन केलं चार्ज टू मास रेशिओ. हे जे ट्रॅव्हल होत आहेत कॅथोड रेज आणि इकडे स्ट्राईक होत आहेत त्यांचा चार्ज टू मास रेशिओ काय, तो या कॅल्क्युलेशननी फाइंड आउट केला कोणी, जे थॉम्सननी. सिंपल आहे ते, काही कॉम्प्लिकेटेड नाही. इलेक्ट्रिक फील्ड, इलेक्ट्रिक फोर्स इज इक्वल टू मॅग्नेटिक फोर्स, आणि मॅग्नेटिक फोर्स आहे तो रिप्लेस करतो कशाने, सेंट्रिपिटल फोर्सनी, आणि डिटरमाइन करतो चार्ज टू मास रेशिओ. चार्ज टू मास रेशिओ म्हणजे काय, चार्ज ऑन पार्टिकल, चार्ज ऑन पार्टिकल डिवाइडेड बाय मास ऑफ पार्टिकल, मास ऑफ पार्टिकल. हे सगळ्यांचे एक्सप्रेशन तुम्हाला युट्यूब वरती मिळतात, पण गरजेचं नाही, आपल्याला सॉल्व्ह नाही करायचं. तुम्हाला कोण विचारणार नाही चार्ज टू मास रेशिओ करावं आणि मला दाखवा एखादा क्वेश्चन आलेला जेईबी मध्ये, नाही, म्हणून ते गरजेचं नाही आपल्याला. चार्ज टू मास रेशिओ ज्याला आपण म्हणतो E/m रेशिओ, त्याला कळलं बाळा, दिस E/m रेशिओ इज -1.758 into 10⁻11 कूलम पर केजी. तुम्ही फक्त ही व्हॅल्यू लक्षात ठेवायची की ड्यूरिंग द एक्सपेरिमेंट ऑफ जे थॉम्सन, during study of cathode rays by J.J. Thomson, he observed that cathode rays gets deflected towards positively charged plate in external electric field. That means cathode rays are negatively charged. They are negatively charged, hence they get deflected towards positively charged plate in external electric field. So using strength of electric field and magnetic field, J.J. Thomson determined charge to mass ratio of cathode rays, and he observed that
charge to mass ratio is equal to -1.758 into 10 raised to 11 coulomb per kg. कि ये जो कैथोड रेज पार्टिकल्स those carries charge to mass ratio -1.758 into 10 raised to 11 coulomb per kg. आणि मायनस साइन आपल्याला काय रिप्रेझेंट करतंय, मास इज नेवर निगेटिव्ह. कुणाचंच मास आहे ते निगेटिव्ह कधीच नसतं. मास इज नॉट अ निगेटिव्ह क्वांटिटी. निगेटिव्ह काय असू शकतो, फक्त चार्ज. तर हे जे काही कॅथोड रेज आहेत दोज आर निगेटिव्हली चार्ज. आणि तुम्हाला जर फक्त मॅग्निट्यूड पाहिजे असेल, चार्ज टू मास रेशिओ मॅग्निट्यूड इट इज इक्वल टू 1.758 into 10 raised to 11 coulomb per kg. तर तुम्ही ही व्हॅल्यू लक्षात ठेवायची फक्त, बाकी काही नाही. हे कधी कधी डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड विचारतात एमसीक्यू मध्ये. चार्ज टू मास रेशिओ ऑफ इलेक्ट्रॉन. खाता आम्हाला माहिती आहे दिस कॅथोड रेज पार्टिकल्स आर नथिंग बट स्ट्रीम ऑफ इलेक्ट्रॉन्स. त्यांना नव्हतं माहित, त्यांना अजून पण माहित नाही की स्ट्रीम ऑफ इलेक्ट्रॉन्स. त्याला एवढं कळलं की चार्ज टू मास रेशिओ ऑफ कॅथोड रे पार्टिकल इज 1.758 into 10 raised to 11 coulomb per kg. आता काय केलं बघते, आता त्यांनी म्हणजे जे जे थॉमसननी डिटरमाइन करायला सुरुवात केली की ती जी आपली डिस्चार्ज ट्यूब आहे, ही डिस्चार्ज ट्यूब ह्याच्यामध्ये आपण गॅस घेतला होता एक, याच्यामध्ये आतमध्ये काय होता, एक गॅस होता आणि हे काय होते आपले इलेक्ट्रोड्स होते, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. आणि मग याच्यामधून स्ट्रीम ऑफ इलेक्ट्रॉन्स इकडे ट्रॅव्हल होत होते, म्हणजे स्ट्रीम ऑफ पार्टिकल्स. अजून इलेक्ट्रॉन्स म्हणायला नको त्यांना, हे ट्रॅव्हल होत होते फ्रॉम निगेटिव्हली चार्ज प्लेट म्हणजे कोण बाळ, कॅथोड टुवर्ड्स एनोड. दीज पार्टिकल्स आर ट्रॅव्हलिंग इन अ स्ट्रेट लाईन. आणि याच्यामध्ये घेतला होता गॅस. मग आता काय सिंपल आहे की हा जो चार्ज टू मास रेशिओ आहे तो आतमधल्या गॅसवरती डिपेंडेंट आहे का, की सपोज आता आतमध्ये हायड्रोजन गॅस, तर जे जे थॉमसनने काय सुरुवात केली की आतमधले गॅस चेंज करायला सुरुवात केली की आता H2 गॅस आहे, लेट्स टेक अ N2 गॅस अँड डिटरमाइन चार्ज टू मास रेशिओ. लेट्स टेक क्लोरीन गॅस अँड डिटरमाइन चार्ज टू मास रेशिओ. लेट्स टेक डिफरंट गॅसेस इन अ डिस्चार्ज ट्यूब अँड ऑलवेज फाइंड आउट charge to mass ratio. And what he observed that whenever he changes the gas in a discharge tube, that charge to mass ratio remains constant. की त्यांनी डिस्चार्ज ट्यूब मध्ये गॅस चेंज केली तरी पण चार्ज टू मास रेशिओ काय आला, सेम. मग त्यांनी काय केलं, हे जे इलेक्ट्रोड्स त्यांचं मटेरियल चेंज केलं. कधी प्लॅटिनम इलेक्ट्रोड्स, कधी गोल्ड इलेक्ट्रोड्स. की हे जे इलेक्ट्रोड्स आहेत त्यांचं मटेरियल चेंज केलं. कधी ग्राफाइट इलेक्ट्रोड्स घेतले, कधी प्लॅटिनम इलेक्ट्रोड्स घेतले, कधी गोल्ड इलेक्ट्रोड्स घेतले, तरी पण चार्ज टू मास रेशिओ काय आला, सेमच. मग ह्याच्यावरून त्याला कळलं की इररिस्पेक्टिव्ह ऑफ द मटेरियल यूज्ड इन अ डिस्चार्ज ट्यूब, irrespective of material used in a discharge tube, that charge to mass ratio of cathode rays is always constant. एकदम महत्वाचं स्टेटमेंट आहे बाळा यांच्यासाठी, आपल्यासाठी नाही, कारण आपल्याला सगळंच माहिती आहे. आता खात आपण फक्त त्या सगळ्यांची डायरेक्ट काय बघतो समरी, आपण तर डायरेक्ट हे पण घेऊ शकतो डायरेक्ट. पण त्यांच्यासाठी बाळा ही फार मोठी गोष्ट होती की आतमधले गॅस चेंज केले, इलेक्ट्रोडचं मटेरियल चेंज केलं, तरी पण E/M रेशो दरवेळेस काय राहत होता, कॉन्स्टंट. याच्यावरून त्याला कळलं बाळा दीज आर मोस्ट फंडामेंटल पार्टिकल्स ऑफ मटेरियल. की कॅथोड रेज तर आहेत डिस्चार्ज ट्यूब मध्ये, चार्ज पार्टिकल्स आहेत ते पण कळलं त्याला. आता बाळा त्याला काय कळलं की हे जे पार्टिकल्स ट्रॅव्हल करतात फ्रॉम कॅथोड टुवर्ड्स एनोड, हे जे पार्टिकल्स आहेत ते सगळ्या मटेरियल मध्ये एक्झिस्ट करतात, सगळ्या मटेरियल मध्ये. तुम्ही म्हणाल का, आता आम्ही आतमध्ये गॅस चेंज केला म्हणजे मटेरियल चेंज केलं, इथले जे इलेक्ट्रोड्स आहेत ते चेंज केले, तरी पण E/M रेशो दरवेळेस काय येतोय, सेम. म्हणजे जे पार्टिकल्स कॅथोड रेज बनवतायत ते पार्टिकल्स प्रत्येक गॅस मध्ये प्रेझेंट आहेत, प्रत्येक एलिमेंट मध्ये प्रेझेंट आहेत. खातं कधी पण आम्ही गॅस चेंज केला, इलेक्ट्रोडचं मटेरियल चेंज केलं, तरी पण E/M रेशो काय होतोय, कॉन्स्टंट राहतोय. मग हे ऑब्झर्वेशन बाळा सगळ्यात महत्वाचं ऑब्झर्वेशन होतं की
E by M ratio, E by M ratio of cathode ray particle is constant irrespective of material of electrode and gas taken in discharge tube मग याच्यावरून काय कळलं? दॅट इज cathode ray particles are most fundamental particles of matter. याच्यावरून काय कळलं बाळा की हे जे स्ट्रीम ऑफ पार्टिकल्स कशावरून कळलं? का तर तो मध्ये ऑब्जेक्ट प्लेस केला, तो हीट झाला म्हणजे त्यांनी एनर्जी ऍब्सॉर्ब केली. त्यांनी एनर्जी कुठली ऍब्सॉर्ब केली? कायनेटिक एनर्जी. मध्ये व्हील प्लेस केला तर व्हील रोटेट झाला कॅथोड रेज मध्ये. व्हील जर रोटेट झाला तर त्याच्यावरती येऊन काय स्ट्राईक झाले? पार्टिकल स्ट्राईक झाले. ती कायनेटिक एनर्जी कन्वर्ट झाली रोटेशन मध्ये. मग बघा कायनेटिक एनर्जी जर आहे कॅथोड रेजला तर कायनेटिक एनर्जी इज 1/mv². कॅथोड रेजला काय? मास. आणि जर मास दीज आर मटेरियल पार्टिकल्स. मास आहे ते पार्टिकल्स. आणि वरून ह्या जे थॉम्सनने काय डिटरमाइन केलं? चार्ज टू मास रेशो. म्हणजे त्या पार्टिकल वरती चार्ज किती, त्या पार्टिकल वरती मास किती, त्या दोघांचा रेशो फाइंड केला. आणि त्याला कळलं की हा रेशो जो आहे E by M रेशो इट इज ऑलवेज सेम irrespective of material used in place of electrodes or whatever the gas used in a discharge tube. Discharge to mass ratio is always constant. That means cathode ray particles are most fundamental particles of material and those particles are now called as electrons. हे जर फंडामेंटल पार्टिकल्स आहेत, जर सगळ्या मटेरियल मध्ये प्रेझेंट आहेत, त्याला आपण म्हणतो इट इज अ डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन्स. हे पार्टिकल्स कोण आहेत? इलेक्ट्रॉन्स. तर इथे आम्ही म्हणतो कॅथोड रेज consist of stream of electrons. तर त्यांना काय म्हणायचं आता? स्ट्रीम ऑफ इलेक्ट्रॉन. जिथे तुम्ही ब्रॅकेट मध्ये म्हणलं होतं का आता आमच्याकडे प्रूफ नव्हता की स्ट्रीम ऑफ इलेक्ट्रॉन्स का, आता प्रूफ झालं की कुठला पण मटेरियल कुठला पण गॅस असू देत E by M रेशो ऑलवेज काय? कॉन्स्टंट. E by M रेशो ऑलवेज कॉन्स्टंट आहे. तर हे काय? फंडामेंटल पार्टिकल्स. आपल्याला माहित आहे इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स आर फंडामेंटल पार्टिकल्स ऑफ ॲटम्स. ॲटमच्या आतमध्ये अजून भरपूर पार्टिकल्स आहेत बाळा. मेसॉन्स, बेसॉन्स, पॉझिट्रॉन्स, अजून भरपूर टाईप आहेत. आपल्याला नाही जायचं त्यात, इतक्या डीप मध्ये आपल्याला जायचं नाही. ॲटमची कुठल्या पण प्रॉपर्टी, द प्रॉपर्टीज ऑफ ॲटम्स and behavior of material can be explained on the basis of three fundamental particles of atoms. Those three fundamental particles of atoms are nothing but electrons, protons and neutrons. त्यातला आपण जस्ट आता डिस्कवर केला इलेक्ट्रॉन. आपण नाही, ह्यांनी केला. आपण डायरेक्ट छापला की इलेक्ट्रॉन्स असे मिळाले. ते काय एवढ्या इझिली नाही मिळाले, त्याच्यावर वर्ष गेली लोकांची. 1869 ला हा कॅथोड रे एक्सपेरिमेंट झाला. मग जे थॉम्सनने हा एक्सपेरिमेंट केलाय बघ, ती चार्ज टू मास रेशो फाइंड करायला. आणि मग 1897 मध्ये इलेक्ट्रॉनची डिस्कवरी झाली. आणि इलेक्ट्रॉनचा चार्ज कधी मिळाला बघ? 1909 ला त्या इलेक्ट्रॉनवरचा चार्ज मिळालाय. आणि त्या इलेक्ट्रॉनवरचा चार्ज मिळाला मग आपल्याला काय मिळू शकतं? मास. म्हणजे इलेक्ट्रॉन्स कधी कळले आपल्याला? इलेक्ट्रॉन्स कळले आम्हाला 1897 मध्ये, की आम्हाला कळलं इलेक्ट्रॉन्स. आणि त्यावेळेस जे थॉम्सनने काय डिटरमाइन केला? E by M रेशो, चार्ज टू मास रेशो डिटरमाइन केला. नंतर बाळा 1909 म्हणजे 3 आणि वरती म्हणजे ऑलमोस्ट 12 इयर्स की हा E by M रेशो जे थॉम्सनने फाइंड केला. त्याच्यानंतर 12 इयर्सनी आपल्याला कुठली व्हॅल्यू कळाली? E. मिलिकन एक्सपेरिमेंट, ऑइल ड्रॉप मिलिकन एक्सपेरिमेंट. त्याला आपण म्हणतो ऑइल ड्रॉप एक्सपेरिमेंट.
ऑलिड्रॉप एक्सपेरिमेंट करून त्यांनी काय डिटरमाइन केला, चार्ज डिटरमाइन केला. हे जे कॅथोड रेज म्हणजे इलेक्ट्रॉनचा जो स्ट्रीम आहे त्याच्यावरती किती चार्ज आहे डिटरमाइन केला. मग त्यांनी जर चार्ज डिटरमाइन केला म्हणजे ई ची व्हॅल्यू डिटरमाइन केली तर आपल्याला काय मिळाला, एम मास मिळाला. म्हणजे इलेक्ट्रॉनचं मास मिळवायला मध्ये 12 इयर्स गेले. आपण 2 मिनिटात डिटरमाइन करणार आहे आता, 2 मिनिटात. म्हणजे आपण सायंटिस्टच. तर आपण काय ओव्हरव्ह्यू बघतोय, ओव्हरव्ह्यू. आता तू म्हणला हो किती एवढं लक्षात ठेवायचं. तुला बोर्डवरती जे लिहिलंय ना बस तेवढं लक्षात ठेवायचं की बाळा कॅथोड रेज आर ऑब्झर्व्ड इन अ डिस्चार्ज ट्यूब. Cathode rays are observed in a discharge tube when pressure of the gas taken in discharge tube is very low. High pressure असेल तर ते रेज ऑब्झर्व होत नाही. हाय प्रेशर असेल तर मध्ये गॅशियस पार्टिकल्स असतात, गॅस. तर इलेक्ट्रॉन कॅथोड रेज मधून जो इलेक्ट्रॉन बाहेर होतो तो हे जे गॅशियस पार्टिकल्स आहेत त्याला धडकतोय, तो पुढे जात नाहीये. म्हणून स्ट्रीम ऑफ इलेक्ट्रॉन्स कॅथोड रेज ऑब्झर्व होत नाहीयेत. कधी, when प्रेशर ऑफ द गॅस इन डिस्चार्ज ट्यूब इज हाय. आतमध्ये जो डिस्चार्ज ट्यूब मध्ये गॅस आहे त्याचं प्रेशर एकदम कमी पाहिजे. म्हणजे आतमध्ये जो गॅस आहे त्याचे ऍटम्स कमी पाहिजेत, त्याचे मॉलिक्युल्स कमी पाहिजेत. का तर कॅथोड रेज म्हणजे कॅथोड जो आपल्याकडे इलेक्ट्रोड आहे त्याच्यामधून जे इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात त्याच्या सरफेसवरून ते सरळ जातील आणि पुढे जाऊन ग्लासला स्ट्राईक करतील ऍनोडच्या साईडला. मध्ये जर गॅस भरपूर असेल म्हणजे प्रेशर हाय असेल तर ते इलेक्ट्रॉन गॅसला जाऊन स्ट्राईक करतील, पुढे दिसणारच नाही. म्हणून आम्ही म्हणलंय कॅथोड रेज आर ऑब्झर्व्ड व्हेन, कधी, व्हेन प्रेशर ऑफ द गॅस इज व्हेरी लो अँड व्हेरी हाय व्होल्टेज इज अप्लाइड. हाय व्होल्टेज का अप्लाय करायचं ते नंतर. आता मला आम्हाला एवढं सगळं कळलं. ह्या सगळ्या काय, ऑल दीज आर प्रॉपर्टीज ऑफ कॅथोड रेज. ह्या कॅथोड रेजच्या प्रॉपर्टीज आहेत. स्क्रीनशॉट घे किंवा काही गरजेचं पण नाही, आता कोण विचारत पण नाही. आणि महाराष्ट्र बोर्ड मध्ये तो उडवलंच आहे डायरेक्ट. त्यांनी म्हणलंच आहे कॅथोड रे एक्सपेरिमेंट वरून कळलं आपल्याला इलेक्ट्रॉन्स असतात. एनोड रेजच्या एक्सपेरिमेंट वरून कळलं आपल्याला प्रोटॉन्स असतात. आणि चॅडविक आहे त्याच्या रेडिओ ऍक्टिव्ह डिसइंटिग्रेशन मध्ये कळलं आपल्याला की न्यूट्रॉन्स असतात. संपलं. त्यांनी एकदम सिंपल ओळखलं कारण याची गरज नाही. आता हे इलेक्ट्रॉन असतात आपण काय करणार, असतात तर असतात काही नाही ना. आणि याच्यामध्ये फक्त काय अजून 2 गोष्टी राहिल्या आता फक्त. आता बघ आपल्याला काय कळलं, हिथं आपल्याकडे कॅथोड, निगेटिव्ह टर्मिनल आणि पुढे आपल्याकडे काय पॉझिटिव्ह टर्मिनल एनोड. आणि याच्यामध्ये आपण काय अप्लाय करतोय, हाय व्होल्टेज फोर्स अप्लाय करतो. हे पॉझिटिव्हली चार्ज प्लेट आहे, हा निगेटिव्हली चार्ज प्लेटला काय करते, अट्रॅक्ट. निगेटिव्ह प्लेट आहे, पॉझिटिव्ह प्लेट आहे, आपण हाय व्होल्टेज अप्लाय केलाय दोघांमध्ये. तर आता हा जो आपल्याकडे कॅथोड आहे, ह्या कॅथोड वरती पण काय आपल्याला माहिती आहे ना. आता आपण एक्सप्लेन करू शकतो की त्यांना अजून माहितच नाही ऍटम मध्ये असं असतं, आपल्याला आधीच माहित झालं. त्यांना माहित नाही ऍटमच्या आतमध्ये इलेक्ट्रॉन असतात, अजून कुठे कळलं त्यांना. त्यांना फक्त कळलं की स्ट्रीम ऑफ कॅथोड रेज इज कॉल्ड एज इलेक्ट्रॉन्स. ते ऍटमच्या आतमध्ये ते नाही कळलं अजून. तर बाळा याच्या आतमध्ये आपल्याला माहिती आहे की काय असतं, न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या आतमध्ये असतात न्यूट्रॉन्स आणि प्रोटॉन्स, आपल्याला माहिती आहे. तर न्यूक्लियस जो ऍटमचा न्यूक्लियस की ज्याच्या आतमध्ये न्यूट्रॉन्स आणि प्रोटॉन्स असतात, आपल्याला माहिती आहे न्यूक्लियस इज पॉझिटिव्हली चार्ज्ड. आपल्याला माहिती आहे ऍटमचा जो न्यूक्लियस आहे तो पॉझिटिव्हली चार्ज आहे. आणि ऍटमच्या बाहेर त्याच्या डिफरंट शेल मध्ये, त्याच्या ऑर्बिट्स मध्ये, त्याच्या ऑर्बिटल्स मध्ये टेम्परली तुम्ही काही म्हणा, तुम्ही शेल म्हणा, ऑर्बिट म्हणा, ऑर्बिटल म्हणा. नंतर बाळा आपण हा चॅप्टर संपला की आपण ऑर्बिटल्स वापरणार आहे किंवा शेल्स. बरोबर, म्हणजे की इलेक्ट्रॉन्स कुठे ऑर्बिटल्स मध्ये. तर बाळा ह्या ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन आहे, हा पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस आणि हा निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन. ह्या दोघांमध्ये काय आहे बाळा, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन, कोलम्बिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन 1/4πε0 Q1 Q2 डिवाइडेड बाय r². ह्या दोघांमध्ये काय, ह्या दोघांमध्ये अट्रॅक्शन आहे. कसलं अट्रॅक्शन, कोलम्बिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन 1/4πε0 Q1 Q2 डिवाइडेड बाय r².
Q1 is charge on nucleus, Q2 is charge on electron and R is the distance between these two oppositely charged particles. तर त्या दोघांमध्ये अट्रॅक्शन आहे. मग हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्याला न्यूक्लियस स्वतःकडे खेचतोय, त्याने त्याच्या जवळ ठेवलाय आणि ही जी पॉझिटिव्हली चार्ज प्लेट आहे ती पण ह्या इलेक्ट्रॉनला काय करते, खेचते. मग आता ह्या दोघांमध्ये काही अट्रॅक्शनची व्हॅल्यू असेल, काही एनर्जी असेल, काही फोर्स एनर्जी. ह्या दोघांमध्ये जेवढं अट्रॅक्शन आहे त्याच्यापेक्षा जास्त अट्रॅक्शन जर हा इलेक्ट्रॉन ह्या प्लेटमध्ये क्रिएट झालं तर हा इलेक्ट्रॉन ह्याला सोडणार आणि पलीकडे जाणार डायरेक्ट. त्यासाठी काय अप्लाय करावं लागतंय, हाय व्होल्टेज. की ठराविक व्होल्टेजच्या पुढेच हा याच्यामधून काय व्हायला सुरुवात होईल, बाहेर पडायला सुरुवात होईल. आपण म्हणूयात की ह्या दोघांमध्ये जे अट्रॅक्शन आहे ह्या दोघांमधलं अट्रॅक्शन ब्रेक करायला आपण काहीतरी म्हणूयात की 100 किलो जूल एनर्जी लागते. 100 किलो जूल हायपोथेटिकल व्हॅल्यू, नाही तर लगेच 100 किलो जूल असतं. किती असतं ते पण आपण कॅल्क्युलेट करणार आहे. आपण म्हणूयात की हा न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन दोघांमध्ये 100 किलो जूलचं अट्रॅक्शन आहे. तेवढी एनर्जी द्यावी लागेल त्या दोघांमधलं अट्रॅक्शन ब्रेक करायला. मग आता ज्यावेळेस मी व्होल्टेज अप्लाय करतो छुटूक, की मी व्होल्टेज अप्लाय केला तर जो व्होल्टेज अप्लाय केलाय त्याची काही एनर्जी असेल, ई इंटू बी, चार्ज इंटू पोटेन्शियल. एनर्जी काढू शकतो आपण की किती एनर्जी अप्लाय केली. तर ती जी आपण एनर्जी अप्लाय करतोय ती ह्या एनर्जी पेक्षा काय पाहिजे, जास्त. आपण जर 10 किलो जूलची एनर्जी अप्लाय केली तर हा बाहेरच येणार नाही, 20 नाही येणार, 30 नाही येणार. आपण गेलो 100 अप्लाय केली तर जस्ट हा याच्यावरून इजेक्ट होईल. अजून थोडी एनर्जी द्यावी लागेल की जेणेकरून त्याला एक्स्ट्रा एनर्जी मिळेल आणि तो इथपर्यंत अट्रॅक्ट होईल पॉझिटिव्हली चार्ज प्लेटकडे. म्हणजे 100 किलो जूल आहे त्यापेक्षा जास्त एनर्जी दिली आपण इथून, आणि ती एनर्जी आपण कशी देतोय, बाय अप्लाइंग हाय व्होल्टेज. तर आफ्टर सुटेबल अमाउंट ऑफ व्होल्टेज कॅथोड रेज आर ऑफसेट. कधी पण कॅथोड रेज नाही दिसत की डिस्चार्ज ट्यूब घेऊन बसला, प्रेशर गॅसचा केला कमी आणि कॅथोड रेज दिसतायत का, नाही दिसणार. एक पर्टिक्युलर व्होल्टेज आहे त्याच्या वरती अप्लाय करावं लागेल की जेणेकरून हे अट्रॅक्शन होईल ब्रेक आणि मग हा इलेक्ट्रॉन ह्या सरफेस मधून काय होतील, बाहेर येतील. ह्या सरफेस वरती जे इलेक्ट्रॉन्स आहेत असे ते आतमधल्या ऍटमचं अट्रॅक्शन ब्रेक करून पॉझिटिव्हली चार्ज प्लेटकडे येतील आणि मग हा जो स्ट्रीम ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे इट इज कॉल्ड ॲज कॅथोड रेज. ह्याला म्हणायचं बाळा कॅथोड रेज. तुम्हाला वाटलं असेल कॅथोड मधनं बाहेर पडतं ॲनोड कडे जातं. कॅथोड मधून काय बाहेर पडतात, इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात डायरेक्ट. का तर व्होल्टेज काय, हाय व्होल्टेज. पुढे बघा आता काय, पुढे अजून एक कॅथोड रेजची प्रॉपर्टी तू स्टडी करून बसलायस. कॅथोड रेज आयनायझेस द गॅस प्रेझेंट इन अ डिस्चार्ज ट्यूब. पुढे आता नंबर नाही आठवत मला काय असेल तो, की पुढे काय म्हणलं आपण, अजून एक प्रॉपर्टी कॅथोड रेजची. कॅथोड रे आयनायझेस the gas present in discharge tube. Cathode rays ionizes the gas present in a discharge tube. आता कन्सिडर करा की आपल्याकडे डिस्चार्ज ट्यूब, हे आपल्याकडे काय, डिस्चार्ज ट्यूब आहे. इथे आपल्याकडे कॅथोड आहे निगेटिव्ह, हे आपल्याकडे काय, कॅथोड, आणि इकडे आपल्याकडे एनोड आहे पॉझिटिव्हली चार्ज प्लेट. हा आपल्याकडे कोण आहे, एनोड आहे. आणि दोघांमध्ये हाय व्होल्टेज अप्लाय केला. हाय व्होल्टेज अप्लाय केला त्याच्या सरफेस वरचे काय बाहेर पडणार, सुरुवातीला इलेक्ट्रॉन्स. ह्याच्या सरफेस मधून काय बाहेर पडणार बाळा, इलेक्ट्रॉन्स. आणि हा जो इलेक्ट्रॉनचा स्ट्रीम आहे इट इज कॉल्ड ॲज कॅथोड रे. हा स्ट्रीम इलेक्ट्रॉनचा चाललाय बाळा. हे सगळे काय, निगेटिव्हली चार्ज आहे आणि म्हणून ते कुणाकडे निघाले, तिकडे पॉझिटिव्हली चार्ज प्लेटकडे निघाले. हा स्ट्रीम ऑफ इलेक्ट्रॉन्स इज कॅथोड रे. आता मध्ये आपण म्हणाल की गॅस आहे, याच्यामध्ये गॅस आहे आणि गॅसचे ऍटम्स. आपण म्हणाल की याच्यामध्ये आपण हेलियम भरलाय, हेलियम. ह्याच्यामध्ये आपण हेलियम गॅस घेतलाय. आता हेलियम गॅस जर घेतलाय तर हा हेलियमचा न्यूक्लियस. हेलियमच्या न्यूक्लियस मध्ये काय असतं बाळा, हेलियमच्या न्यूक्लियस मध्ये असतात 2 प्रोटॉन्स 2 न्यूट्रॉन्स. आणि हेलियमच्या शेल मध्ये काय असतात, 2 इलेक्ट्रॉन्स. आता हा न्यूट्रल हेलियम आहे बाळा. हा जो माझ्याकडे आतमध्ये हेलियम घेतलाय मी, ह्या हेलियम मध्ये काय सिच्युएशन आहे, ह्या हेलियम मध्ये 2 प्रोटॉन्स आणि अजून काय 2 इलेक्ट्रॉन्स. म्हणून हेलियम वरती काही चार्ज नाही.
हेलियमच्या न्यूक्लियसमध्ये 2 प्रोटॉन्स पॉझिटिव्ह चार्ज 2 आणि 2 इलेक्ट्रॉन्स निगेटिव्ह चार्ज पण -2 +2 चार्ज -2 चार्ज. हेलियम ॲज अ ॲटम इलेक्ट्रिकली न्यूट्रल. ॲटम ॲज अ इलेक्ट्रिकली न्यूट्रल. आता हा गॅस डिस्चार्ज ट्यूब मध्ये इकडे तिकडे फिरतोय आणि इकडून निघाला खतरनाक जोरात हाय व्होल्टेज स्ट्रीम ऑफ इलेक्ट्रॉन्स. दोज पजेसेस कायनेटिक एनर्जी. आताच म्हणलं आपण की जे स्ट्रीम ऑफ इलेक्ट्रॉन आहे इट पजेसेस कायनेटिक एनर्जी. तर हा इलेक्ट्रॉन जो आहे तो ह्या इलेक्ट्रॉनला स्ट्राईक झाला इथे. ह्या दोघांमध्ये काय झालं इकडे, ह्या दोघांमध्ये झालं खतरनाक कोलिजन. आणि कोलिजन इतक्या जास्त एनर्जीने झालं की ह्या दोघांमधलं अट्रॅक्शन ब्रेक झालं. सिंपल आहे बाळा, हा निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन आहे हेलियमचा आणि हा हेलियमचा न्यूक्लियस. ह्या दोघांमध्ये काही अट्रॅक्शन असेल, ह्या दोघांमध्ये काही अट्रॅक्शन असेल. आपण म्हणा की ह्या दोघांमध्ये अट्रॅक्शन किती आहे 10 किलो जूल्स. आणि हा येणारा इलेक्ट्रॉन 10 किलो जूल पेक्षा जास्त एनर्जीने स्ट्राईक झाला इथे येऊन. दॅट कायनेटिक एनर्जी इज नाव कन्वर्टेड इनटू कोलिजन एनर्जी. आणि जर 10 किलो जूल पेक्षा जास्त एनर्जीने स्ट्राईक झाला, आपण म्हणूयात की हा जो इलेक्ट्रॉन येत होता इकडे ह्याची कायनेटिक एनर्जी होती 20 किलो जूल. मग हा 20 किलो जूलने आला स्ट्राईक झाला, ह्याला स्ट्राईक झाला तर ह्या 10 किलो जूलचे अट्रॅक्शन त्यापेक्षा जास्त एनर्जी ह्याला मिळाली. जास्त एनर्जी मिळाली की हा इलेक्ट्रॉन याच्यामधून काढणार, बाहेर पडणार गॅसमधून. इलेक्ट्रॉन बाहेर पडला बाळा, का तर ह्याला काय मिळाली एनर्जी. कुणाची? कॅथोड रेची एनर्जी मिळाली. आणि एनर्जी मिळाली की आता काय झालं, हेलियम त्याच्या आतमध्ये 2 प्रोटॉन्स आहेत आणि एकच इलेक्ट्रॉन आहे. हा नाही बाहेर पडला म्हणून आपण. मग एक इलेक्ट्रॉन बाहेर पडला, हा 1 इलेक्ट्रॉन, हा गेला निघून. हा जर इलेक्ट्रॉन बाहेर पडला तर 2 प्रोटॉन 1 इलेक्ट्रॉन म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज जास्त आहे. आता काय फॉर्म झाला हेलियम प्लस. बाळा इथे हेलियम गॅस होता, आता हा काय बनला हेलियम प्लस गॅस. का तर एक इलेक्ट्रॉन हा निघून गेला बाहेर ऍटमच्या. मग आतमध्ये हेलियमचे जेवढे पण ऍटम होते तेवढ्या सगळ्या ऍटम वरती काय डेव्हलप झाला, सगळ्या ऍटम वरती काय डेव्हलप झाला प्लस चार्ज. आधी न्यूट्रल ऍटम होता, न्यूट्रल ऍटम. आता काय डेव्हलप झाला हेलियम प्लस म्हणजे काय डेव्हलप झाला आयन. इट इज कॉल्ड एज आयनायझेशन ऑफ गॅस. ह्याला काय म्हणायचं आयनायझेशन ऑफ गॅस. म्हणून म्हणलं बाळा आपण की कॅथोड रेज आयनायझेस द गॅस प्रेझेंट इन डिस्चार्ज ट्यूब. हे कॅथोड रेज ज्यावेळेस जात होते टुवर्ड्स एनोड, दे स्ट्राइक ऑन द गॅशियस ॲटम्स ऑर गॅशियस मॉलिक्युल्स. ह्याच्या आतमध्ये जो गॅसचे ॲटम्स होते, मॉलिक्युल्स होते, त्यांना हे कॅथोड रेज काय होतात स्ट्राइक होतात. अँड दॅट कोलिजन बिटवीन कॅथोड रेज अँड ॲटम कॉजेस इलेक्ट्रॉन्स फ्रॉम दॅट ॲटम टू गेट इजेक्टेड आउट. इलेक्ट्रॉन्स इजेक्ट झाले ॲटम मध्ये. अँड ड्यू टू इजेक्शन ऑफ ॲटम, ड्यू टू इजेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम अन ॲटम, दॅट ॲटम becomes positively charged. That means that atom is ionized. त्याला आपण म्हणतो आयनायझेशन. त्याला म्हणायचं की डिस्चार्ज ट्यूब मध्ये जो गॅस आहे तो काय होतो आयनाइज होतो. कसा आयनाइज होतो हे सांगितलं, वाटलंच परत रिव्हर्स करून बघ. हे असं होतं गॅस आयनाइज. आता तुला सांगतो बाळा की गॅस जसा आयनाइज झालाय, गॅस आयनाइजला एनर्जी काय झाली, गॅस ज्यावेळेस आपल्याला आयनाइज करायचा होता त्यावेळेस ॲटमनी एनर्जी काय झाली घेतली. हे बघ हा ॲटम होता हेलियमचा, हेलियमचा ॲटम होता, हा न्यूक्लियस. याच्यामध्ये 2 प्रोटॉन्स, याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, याच्यावरती काही चार्ज नव्हता. हे इलेक्ट्रॉन्स आले आणि ह्यांना स्ट्राईक झाले. ह्याला स्ट्राईक झाले की हा इलेक्ट्रॉन बाहेर आला. तर इलेक्ट्रॉन बाहेर यायला ॲटमनी एनर्जी काय केली ऍब्सॉर्ब. आता काय होतं इलेक्ट्रॉन आहे, कधी कधी ऍटम इलेक्ट्रॉनला घेतो परत. आता ऍटमनी इलेक्ट्रॉनला घेतला की परत एनर्जी काय होते आता रिलीज. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी बाळा. ऍटम आहे आणि ऍटम मधून इलेक्ट्रॉन तुला काय करायचा होता बाहेर काढायचा होता. तर तुला ह्या दोघांमधलं अट्रॅक्शन काय करावं लागलं होतं ब्रेक. तर तू एनर्जी काय केली ऍब्सॉर्ब. आता ऍटमला इलेक्ट्रॉन परत मिळाला, तू जेवढी एनर्जी ऍब्सॉर्ब केली होती या दोघांमधलं अट्रॅक्शन ब्रेक करायला, इलेक्ट्रॉन परत मिळाला की तेवढीच एनर्जी ऍटम मधून परत काय होते रिलीज.
आता काय म्हटलं आपण की हा इलेक्ट्रॉन गेला बाहेर, बुडूक बाहेर गेला का, तर स्ट्रीम ऑफ इलेक्ट्रॉन्स कॅथोड रेज याच्यावरती स्ट्राईक झाली, ती एनर्जी त्याने ऍब्सॉर्ब केली आणि बाहेर गेला निघून. आता उलट म्हणतोय आम्ही की हा जो चार्ज ऍटम आहे हेलियम प्लस, कधी कधी ह्याला इलेक्ट्रॉन परत मिळतो, परत मिळाला की एनर्जी काय होणार, रिलीज, अँड दॅट एनर्जी इज रिलीज इन द फॉर्म ऑफ रेडिएशन्स. आणि म्हणून तर आपल्याला ट्यूब मधून काय मिळतोय बाहेर, ग्लो. हे जे आपल्याकडे ट्यूब आहे त्याच्या आतमध्ये गॅस आहे बाळा, गॅस. आणि ज्यावेळेस आपण बटन टाकतोय त्यावेळेस तो आतमधला गॅस काय होतो, आयनाइज. गॅस काय होतो, आयनाइज. आणि जो आयनाइज गॅस आहे त्याच्यामधले इलेक्ट्रॉन्स परत हायर एनर्जी लेवल टू लोअर एनर्जी लेवल आले. जो गॅस आहे आपल्याकडे आयनाइज झालेला त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन एक्साइट होतात. ऍटमच्या आतमध्ये बाळा हेलियम आहे, तर ऍटमच्या आतमध्ये एनर्जी लेवल्स असतात, एनर्जी लेवल्स. की इलेक्ट्रॉन आहे, इलेक्ट्रॉनला एनर्जी मिळाली की तो नेक्स्ट एनर्जी लेवल मध्ये जाऊन बसतो. इलेक्ट्रॉनला अजून एनर्जी मिळाली की तो अजून नेक्स्ट एनर्जी लेवल मध्ये जाऊन बसतो. त्याला आपण म्हणतो एक्साइटेड स्टेट्स. आणि मग हा इलेक्ट्रॉन आहे त्याची एनर्जी गेली की परत वरून खालच्या एनर्जी मध्ये येतो. मग वरून खाली आला की एनर्जी रिलीज करतो, आणि ती जी एनर्जी रिलीज होते ती आपल्याला मिळते इन द फॉर्म ऑफ लाईट. तुम्हाला सांगितलं की डिस्चार्ज ट्यूब मध्ये एक्सपेरिमेंट चालू होते. स्टार्टला सांगितलं लेक्चरला की वेगवेगळे ग्लो मिळायचे, ग्लो कलर्स मिळायचे. तर ते कशामुळे मिळायचे, असल्यामुळे की इलेक्ट्रॉन्स बाहेर गेला की एनर्जी ऍब्सॉर्ब होते, इलेक्ट्रॉन्स परत ऍटम मध्ये आला की एनर्जी काय होते, रिलीज. आणि ती जी एनर्जी रिलीज होते इन द फॉर्म ऑफ रेडिएशन्स, आपल्याला ती मिळते इन द फॉर्म ऑफ लाईट. आणि डिपेंडिंग ऑन कुठलं रेडिएशन ऍब्सॉर्ब केलं, कुठल्या वेव्हलेंथचं, तसे आपल्याला लाईटचे कलर मिळतात. येलो लाईट, रेड लाईट, ब्ल्यू लाईट. तर त्या एनर्जीच्या डिफरन्स वरती डिपेंडेंट असतं. म्हणून हा चॅप्टर प्रचंड महत्वाचा, इतका महत्वाचा आहे की डीप मध्ये जर स्टडी केला ना एकदम बेस्ट. पण गरज नाही, आता तरी गरज नाही ह्या लेवलला. 11वी 12वी ज्यावेळेस तुमचं हेच होईल त्यावेळेस डीप मध्ये स्टडी करा. काय सगळे फंडे माहित असतात तुम्हाला फिजिक्सचे, तर हे लक्षात ठेवा. आणि आता लास्ट प्रॉपर्टी कॅथोड रेची शिल्लक राहिलेली की when cathode rays strike on a metallic object they produces X-ray. लिहून ठेव, आता मी काही इथं लिहित नाही. when cathode rays strike on metallic object they produces X-ray. when cathode rays strikes on metallic object they produces X-ray. हा पण माहित की अशा टाइपची आपल्याकडे सिच्युएशन आहे. हा पॉझिटिव्हली चार्ज प्लेट आहे, म्हणजे इकडे आपल्याकडे एक कोण आहे, एनोड. हे काय, निगेटिव्हली चार्ज प्लेट आहे, म्हणजे आपल्याकडे कोण आहे, कॅथोड. आणि हा जो एनोड आहे इट इज अ मेटॅलिक ऑब्जेक्ट. हा जो एनोड आहे तो स्वतः एक काय, मेटॅलिक आहे. मग कॅथोड रेज इथून इकडे निघाले, पॉझिटिव्हली चार्ज प्लेट करेन, इकडे येऊन स्ट्राईक झाले, याच्यावरती गेले आणि इकडे जाऊन झाले स्ट्राईक. आता इकडे स्ट्राईक झाले आणि हा जो एनोड आहे त्याच्या अपोजिट साइडला मी काय ठेवले, इकडे फोटोग्राफिक प्लेट. आपल्याला माहित आहे फोटोग्राफिक प्लेट एकदम म्हणजे फोटोग्राफिक फिल्म आहे ती डार्क रूम मध्ये ठेवतात, त्याच्यावरती लाईट पडली, लाईट ऍब्सॉर्ब झाली की त्याच्यावरती स्पॉट्स डेव्हलप होतात. मग ह्यांनी कॅथोड रेजचे ज्यावेळेस एक्सपेरिमेंट करत होते त्यावेळेस काय कळलं की ह्या एनोडच्या एक्झॅक्ट अपोजिट जर आपण फोटोग्राफिक प्लेट ठेवली, दॅट फोटोग्राफिक प्लेट गेट्स अफेक्टेड. फोटोग्राफिक प्लेट अफेक्ट होते म्हणजे फोटोग्राफिक प्लेट एक सगळं डार्क रूम मध्ये चालू. मग डार्क रूम मध्ये फोटोग्राफिक प्लेट वरती लाईट म्हणजे रेडिएशन्स पडले कुठून, रेडिएशन्स तर दिसत नाहीत नेकेड आईजनी. मग त्यांना काय कळलं बाळा की सारखे एक्सपेरिमेंट करून हे की कधी पण हे कॅथोड रेज एखाद्या मेटॅलिक ऑब्जेक्ट वरती स्ट्राईक झाले म्हणजे दोघांमध्ये काय झालं, कोलिजन. आता ती जी कोलिजन झालं त्याची एनर्जी बाहेर पडणार आहे. हा मेटल काही एनर्जी ऍब्सॉर्ब करणार, काय एनर्जी परत इमिट करणार. मग ती एनर्जी जी इमिट होते ऍब्सॉर्ब झाली, ती एनर्जी जी इमिट झाली इट इज इमिटेड इन द फॉर्म ऑफ एक्स-रे रेडिएशन्स. तिथून जी एनर्जी इमिट होते म्हणजे रेडिएशन्स इमिट होतात
त्या रेडिएशनची जी फ्रिक्वेन्सी आहे ती एक्सरेच्या फ्रिक्वेन्सीच्या झोनमध्ये असते आणि म्हणून आम्ही म्हणतो की when cathode ray strikes on a metallic object X-ray is emitted. तर हे असं कळलं की मेटॅलिक ऑब्जेक्ट वरती कॅथोड रे स्ट्राईक झाले की अननोन रेज इमिट होतात दोज अननोन रेज कॉजेस और अफेक्ट्स फोटोग्राफिक प्लेट मग हे अननोन रेज जे बाहेर पडतात त्याची फ्रिक्वेन्सी मेजर केली मोजली आणि मग त्याला कळलं बाळा की फ्रिक्वेन्सी आहे ती एक्सरेच्या रिजन मधली आहे म्हणून हे जे रेज बाहेर पडत आहेत दोज आर नथिंग बट एक्सरेज सो व्हेन कॅथोड रे स्ट्राईक ऑन मेटॅलिक ऑब्जेक्ट दे प्रोड्युसेस एक्सरेज आणि हे जे कॅथोड रेज आहेत इथे जर तुम्ही थीन मेटॅलिक ऑब्जेक्ट घेतला एकदम थीन शीट मेटलची तर हे त्याच्यावरून पास होतात डायरेक्ट कारण तो कॅथोड रेज हॅव पेनिट्रेटिंग पॉवर थ्रू स्मॉल शीट्स ऑफ मेटल मेटलचे जर आपण स्मॉल शीट्स घेतले त्याच्यामधून हे कॅथोड रेज पेनिट्रेट होतात त्या सगळ्या कॅथोड रेजच्या प्रॉपर्टीज दोनच्या इथं लिहिल्या नाहीत ते की कॅथोड रेज हॅव पेनिट्रेटिंग पॉवर कॅथोड रेज गेट्स पेनिट्रेटेड थ्रू मेटॅलिक शीट्स ऑफ व्हेरी स्मॉल थिकनेस त्याच्यामधून कॅथोड रेज पास होतात आणि अजून काय सांगितलं when cathode ray strikes on metallic object they produces x-rays तर इथं कॅथोड रेज बाळ आपलं काय झालं संपलं ते संपलं आपलं कॅथोड रेज आणि डिस्कव्हरी ऑफ इलेक्ट्रॉन मग त्याच्यावरून जे थॉम्सनचं मॉडेल काय सांगितलं मिलिकन्स एक्सपेरिमेंट काय होतात ते नेक्स्ट लेक्चर मध्ये डिस्कस करू आपण